नमस्कार. आज आहे महाशिवरात्री. ही रात्र आणि हा सण आला की मला हमखास माझ्या लहानपणीच्या दिवसांची आठवण येते. मला आठवतंय, लहानपणी महाशिवरात्री म्हणजे आमच्यासाठी उपवासाचे पदार्थ खाण्याचा दिवस. खरं तर मम्मी पप्पा उपवास करायचे आणि रात्रीसुद्धा उपवास सोडायचे नाही. पण आम्हा मुलांसाठी हा दिवस म्हणजे घरामध्ये उपवासाचे नवीन नवीन स्नॅक्स, वेफर्स आणि फळांची रेलचेल असायची. फेब्रुवारी महिना म्हणजे नेमकी द्राक्ष बाजारात यायला सुरुवात झालेली असायची. ती टपोरी द्राक्ष, गरम वाफाळलेली साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याचे लाडू, उकडलेली रताळी आणि बटाट्याचा शिरा. बास. आणि हो, तुम्ही बरोबर ऐकलत, बटाट्याचा शिरा. तर म्हटलं, चला आज खिचडी आणि बटाट्याचा शिरा करूया आणि तसंच तुमच्यासोबत महाशिवरात्रीबद्दल थोड्या गप्पा पण मारूया. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या वद्य चतुर्थीला हा उत्सव साजरा होतो. पण मग हीच रात्र का? यामागे अनेक रंजक कथा आहेत. तुम्ही तर ऐकलं असेल किंवा तुमच्या घरी महाशिवरात्रीला जागरण करत असतील. तुम्हाला माहिती आहे का, आपण या रात्री जागरण का करतो? यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. महाशिवरात्रीला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध म्हणजेच नॉर्दर्न हेमिस्फिअर अशा स्थितीत असतो की मानवी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा खालून वरच्या दिशेला वाहतो. त्यामुळे जर आपण पाठीचा कणा ताठ ठेवून जागे राहिलो तर या नैसर्गिक ऊर्जेचा फायदा आपल्या मानसिक शांतीसाठी होतो. म्हणूनच ही रात्र फक्त जागरणाची नाही, तर ती ध्यानाची आणि स्वतःला ओळखण्याची रात्र आहे. तर हे झालं वैज्ञानिक कारण. आता वळूया पौराणिक कथांकडे. सर्वात लोकप्रिय कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. वैराग्य धारण केलेल्या शिवाला प्रेम आणि भक्तीच्या बळावर माता पार्वतीने संसारात परत आणलं. हा दिवस म्हणजे सृष्टीतील चैतन्य आणि शक्ती यांच्या मिलनाचं प्रतीक आहे. म्हणूनच अनेक भाविक या दिवशी शिवाची वरात काढतात आणि उत्साहात हा सण साजरा करतात. आता दुसरी जी गोष्ट आहे ती तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ती म्हणजे समुद्रमंथनाची. जेव्हा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागर म्हणजेच दुधाचा सागर घुसळला, तेव्हा सर्वात आधी बाहेर आलं ते हलाहल नावाचं भयंकर विष. या विषानं सृष्टी जळू लागली असती. तेव्हा जगाला वाचवण्यासाठी महादेवानं ते विष स्वतः प्राशन केलं. त्यांनी ते विष पोटात जाऊ न देता गळ्यातच रोखून धरलं, ज्यामुळे त्यांचा गळा निळा पडला आणि त्यांना नाव मिळालं नीलकंठ. या उपकाराची जाणीव म्हणून भक्त ही रात्र जागून साजरी करतात. असंही मानलं जातं की या विषेच्या दाहकतेमुळे त्यांचं शरीर गरम झालं होतं. म्हणून आजही आपण शिवलिंगावर थंड पाणी आणि दुधाचा अभिषेक करतो. चला, या गोष्टीमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या, जसं की शिवाला नीलकंठ का म्हणतात आणि आपण शिवलिंगावर अभिषेक का करतो. जशा या वेगवेगळ्या कथा आहेत, तशीच विविध ठिकाणी हा दिवस साजरा करायची पद्धतही वेगवेगळी आहे. जसं की उत्तर भारतात विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात शिववरात काढली जाते. जणू काही भक्त साक्षात शिव लग्नाला निघाले आहेत. तर उज्जैनमध्ये पहाटे होणारी भस्म आरती आपल्याला माहितीच असेल. महाराष्ट्राची गोष्टच वेगळी आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंधा नागनाथ, परळी वैजनाथ आणि कृष्णेश्वर
या 5 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आपण शिवलिंगावर बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करतो. घरोघरी साबुदाण्याची खिचडी आणि रताळाचा नैवेद्य असतो. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये रात्रभर शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होतात, ज्याला नाट्यांजली असं म्हणतात. वेगवेगळे प्रांत, वेगवेगळ्या भाषा, पण भक्ती मात्र एकच. जणू शिव हा शब्द संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधतो. अजून एक कथा माझ्या वाचनात आली, ती म्हणजे एका शिकाऱ्याची. असं म्हणतात महादेव खरंच भोळे आहेत. एक शिकारी रात्रीच्या अंधारात एका झाडावर लपून बसला होता. थंडीने थरथरताना तो नकळत बेलाची पानं खाली पाडत होता, जी खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. त्याने शिकार केली नाही, पण नकळत झालेल्या पूजेमुळे शिवाने त्याला दर्शन दिलं. ही कथा आपल्याला सांगते की देवाला सोन्या चांदीचे दागिने नको आहेत, तर तुमचे निर्मळ मन आणि अजाणतेपणी केलेली भक्ती हीच हवी आहे. तुम्ही किती श्रद्धापूर्वक एक बेलपत्र अर्पण करता, तेच महादेवासाठी पुरेसे आहे. तुम्ही माझा संकष्टी चतुर्थीचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्यातही मी जी कथा सांगितली होती, त्यात नकळतपणे झालेल्या उपवासाने कशा एका स्त्रीला स्वानंद लोकाची प्राप्ती झाली हे मी सांगितलं होतं. या दोन्ही गोष्टींमधून एक गोष्ट लक्षात येते की देव फक्त आपल्या निर्मळपणाने केलेल्या भक्तीने प्रसन्न होतात. त्यासाठी कोणताही मोठा थाटमाट लागत नाही. तर ही होती महाशिवरात्रीची गाथा. विज्ञानापासून, पौराणिक कथांपासून ते माझ्या बालपणीच्या आठवणीपर्यंत. महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास करणं नव्हे, तर आपल्यातील वाईट विचारांचा त्याग करून संयम शिकणं आहे. महादेवाची ही ऊर्जा तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख आणि शांती घेऊन येवो, हीच प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही ही शिवरात्री कशी साजरी केली? तुम्ही उपवास केला की जागरण पण केलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.